अशी सुंदर पूजा केलेली आहे. लक्ष्मीनारायण जे आहेत हे धन देणारे आहेत. हा बरोबर आहे. खूप सुंदर वड्या पडलेल्या आहेत आणि चवीला सुद्धा खूप छान झालेल्या आहेत. आणि इकडे आमच्या आत्ती पण आहेत. आवडला नाही वाटी तुझीच बळा. आणि आल्या आल्या आजीच्या मांडीवर बसलेली आता उठलेली जस्ट. बरोबर आहे. हा या दोघांचं केलं तर तुम्हाला काही कमी पडणार हा. नाही. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मामांचा चतुर्थी उपवास असतो आणि मामी पण आलेले आहेत आज. थँक्यू बाळा. दाजी सावकाश जावा. या पुन्हा निवांत. ओळखलं ओळखलं बाळाने. सासरवाडीकडून फुल पोशाख मिळत आहे फोंडेजींना आता. माझ्या मावशीला गळ्यात अजिबात नाही आवडलं. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 6:30 वाजले आहेत. माझं तुळशी पूजन चौकट पूजन झालेलं आहे. त्याच्यानंतर दरवाजाच्या बाहेर रांगोळी सुद्धा काढून झालेलं आहे. आणि आज आमच्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध आहे. आणि आत्ता मी अगोदर सगळ्यांसाठी नाश्ता करणार आहे, उपमा. त्याच्यानंतर श्राद्धाचा स्वयंपाक करणार आहे. आणि श्राद्धाचा स्वयंपाक पण आम्हाला नैवेद्यापुरताच करायचा आहे. जास्त स्वयंपाक नाही करायचा आम्हाला, कारण आम्ही पाहुण्यारावळ्यांसाठी बाहेरून जेवण मागवलेलं आहे केटरिंगवाल्याकडून. त्याच्यामुळे जास्त स्वयंपाक करायचं नाही. आणि आत्ता मी बघा ह्या वड्या काढत आहे, ज्या की काल रात्री मी बनवलेल्या आहे. बघा खूप सुंदर वड्या पडलेल्या आहेत आणि चवीला सुद्धा खूप छान झालेल्या आहेत. आम्ही रात्रीच खाऊन पाहिल्या, खूप छान झालेल्या आहेत. आणि ह्या वड्या आता काढते, डब्यामध्ये भरून ठेवते. बाकी आमच्या घरातले सगळे सदस्य तर झोपलेले आहेत. भाऊजाई उठलेली आहे, ती तिचं आवरत आहे. आणि सगळ्यांसाठी नाश्ता आता मी थोड्या वेळाने करते. अगोदर ह्या वड्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि मग नाश्ता बनवायला सुरुवात करते. आज फोंडेजी देवपूजा पण लवकर करत आहेत. ज्ञानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा. धन्यवाद. आरती का भाग्यश्री? आरती. बाकी माझी भाऊजाई स्वयंपाक करण्यामध्ये माझी मदत करत आहे. ती आता पोहे करत आहे. आणि प्रणालीने मला ना एवढा कांदा चिरून दिला. कुठे गेला? कांदा टाकला वाटतं कढईमध्ये. बाचीनं खूप सारा कांदा चिरून दिला मला. आम्ही नाश्त्याला पोहे करत आहोत. उपमा करायचं कॅन्सल झालेलं आहे. बाचा मला उपमा नको, पोहे करा. म्हणजे ठीक आहे, आता पोहेच करत आहोत आम्ही नाश्त्यासाठी. आणि इकडे नैवेद्यासाठी खीर पण तयार केली जात आहे. इकडे हरभऱ्याची डाळ शिजवलेली आहे नैवेद्यापुरती. बाकी इथं प्रणाली भाची पण काम करू लागत आहे. प्रणाली भाचीनं पूर्ण हॉल आवरला, स्वच्छ झाडू मारलेला आहे. आणि फोंडेजी सुद्धा आता बाहेर चाललेले आहेत. नाश्ता खात आहोत. मी सगळ्यांना वाढत आहे. खायला कोण नाही आला अजून. हे घे तुला प्रणालीचं प्लेट. शेव घालू याच्यावरती? नको नको, तुम्हाला शेव घाल. आणि माझ्या भावाचा उपवास आहे. एवढं 4 केळी डाळिंब तुझा आहे. आणि फोंडेजी बाहेर गेलेले आहेत. काही सामान राहिलेलं आहे आणायचं, ते आणण्यासाठी गेलेले आहेत. आता आम्ही घेतो खाऊ. बाकी आता आमच्या वहिनी आलेल्या आहेत. आणि इकडं आमच्या आत्ती पण आहेत. कसं आहे तुम्ही सगळे? हे सगळे कार्यक्रमाला आलेले आहेत श्राद्धच्या. आणि आमच्या सासऱ्यांच्या तुम्ही कोण लागता? भाच्याची बायको आणि मुलगी पण लागताय. हे बघा, खावा खावा खावा. बघा वड्या एक तरी खाऊन बघा कशी झाली. सगळ्या पाहुण्यांना आज वड्या खायला घालणार मी. कशी झाली आत्या? छान आहे का? चिनू पण आलेला आहे. चिनू ओळखलं नाही का? का रडतोय बाळा तू? मागच्या वेळेस तर चांगलं भजन कीर्तन केलेलं. हा कशाच बाळा तू? कशाच तू? बर बर, पप्पाकडे जा, पप्पाकडे जा. बसा आताच. आज सुट्टी नाही दिलं? अगं बाई, बसा बसा. हा चिनू चिनू. आहा, चल हे घे. स्वीट डिश खाऊ घे बाळा. मिठा मिठा. आहा, ए बघा तुला. हा घे घे घे, तुला हवं तेवढं घे बाळा. किती छोटासा तुकडा घेतलाय. हा खा. बघा आवडला नाही वाटी तुझीच बाळा. घे बाळा घे 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 घे. अजून नाही. जरा आज पप्पा आहे ना, त्यामुळे लाडू लाडू करतोय, जरा लाडावलंय. हे बघा माझी आई आलेली आहे आता. कशी आहेस? कसा प्रवास झाला? छान झाला. फाईन फाईन बघा, फाईन म्हणते. कशी आहेस मावशी तू? कसा झाला प्रवास? सकाळी लवकर उठून आलेले आहेत. हात पाय धुवा. दोघे म्हातारे आले, आई आणि मावशी. आता आमची ज्ञानर्षा दीदी पण आलेली आहे. आणि आल्या आल्या आजीच्या मांडीवर बसलेली. आता उठलेली आहे जस्ट. मग कसेच बाळा? छान. या या या
बसा बरेच बसा. आता ब्राह्मण काका सुद्धा आलेले आहेत आणि पूजा करत आहेत. पूजा चालू आहे आता. इथे आता वहिनी नैवेद्य भरत आहेत. या बरं आहे. चिमणे खालेत सगळे. तुला ओळखते ना अनिता? हा, त्याच्यामुळे तुझ्या मांडर येऊन बसलेली आहे. काय म्हणते? नाव काय बाळा तुझं? नाव सांग. नाव सांग ना बाळा. आर्या. वा छान. हसते, स्माइल होती. हा बरोबर आहे. हा हो बरोबर आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यम समर्पयामि नमस्करोमि. ओम कुबेर स्वाहा. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बरं काय सांगायचं देवानं? माझं शिक्षण चांगलं होतं. लग्नानंतर भगवान पहिलं शिक्षण, पहिले जॉब लागायला नाही, पहिले नोकरी, पाचवी नोकरी. ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओके ताई, आता ग्रीन सिग्नल काही करा तुम्ही. चला, शेगडीची पण पूजा झालेली आहे. हे बघा, दाखवतो तुम्हाला. थांबा. हे बघा, अशी सुंदर पूजा केलेली आहे. कंपल्सरी झाली पाहिजे. अच्छा. जॉब आता हे तुमची जी व्यक्ती हा, हा. आहे तर दुसऱ्या जन्माला जाणार आहे. हा बरोबर बरोबर आहे. हा आहे. तर त्यांची आज सगळी व्यवस्था करून देतोय आपण. हा त्यामुळे काय लक्ष्मीनारायणची पूजा पण झाली पाहिजे. हा. चौकटीची पूजा झाली पाहिजे. बर छान. म्हणतात ना लक्ष्मीनारायण जे हा त्याला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुमची पूजा फार चांगली असते. हो. तुम्हाला सांगायची गरज नाही तरी पण सांगतो मी. हा लक्ष्मीनारायण जे आहेत हे हा. धन देणारे आहेत. हा बरोबर आहे. हा आणि विष्णूचं आहे पालन करतात. हो आणि मेन शंकर जो आहे हा. हा सहार करतात. हो बरोबर आहे. सहार करतात. शंकरांना दादागिरी चालत नाही नाही नाही, त्याच्या आता पुढं. समजा ही बाई हा रोज तुमच्यावर दादागिरी करते. उदाहरण हा. हा. तुम्ही मागून नाही नाही, त्याला दादागिरी करत कधी. हा हा तर ही काय ऐकतच नाही, रोज भांडती तुमची. हा हा बरोबर? हा तर तुम्ही कंटाळले तिला. हा. आता तुम्ही म्हणले मी आता काही बोलत नाही शकत. हा बरोबर आहे. ती बोलत पण नाही. हा. कुठलाही प्रश्न काय तर वाकडच बोलती ती. हा तर आता तुम्ही मग आमच्याकडे येता गुरुजींकडे. हा. गुरुजी आता असं असं चाललंय बघा, आता कसं हा, काय करायचं? बरोबर तर आहे. आम्ही एकच सांगतो, हा. शंकराला जावा, हा. एक तांब्या पाणी, बरोबर आहे. एक लोटा जल, हा. पुरे समजते का हाल. हा बरोबर आहे. तुम्ही शंकराला जाऊन आले, दुसऱ्याची बाई तुमच्याकडे परत येणार. हा. काय म्हणताय? बरं आहे ना? तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? हा. ना. काय तर तुम्हाला सांगा बरं का. बरोबर आहे. ऐकलं का वहिनी? ऐकलं का? असं करतो फक्त हे निडवाग. बघा, सगळ्या समस्याचा हाल सांगितलंय. सगळ्यांसाठी आला नाही. हा. माझ्यासाठी पण आला. बरोबर हा आहे. नियम जगात सगळ्यांसाठी. हा त्यांना दादागिरी चालत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. देव आहे काय आहे हा. ते सगळं म्हणतात ना. हा तुम्ही जेव्हा पित्राचं करता हो. सगळ्यात भारी. हा, पितरांचा आशीर्वाद गरजेचा आहे. पित्राचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. एक तर पित्र, दुसरं कुलदैवत. हा बरोबर तुम्ही आहे. एखादा हरिद्वारला नाही गेले चालेल. चालेल, बरोबर आहे. पित्राचं कुलदैवत वर्षात एकदा करा, बघा. तुम्हाला काही कमी पडणार नाही. बरोबर आहे. म्हणजे पितृपंधरवडा असतं तेव्हा हा. आपण त्यांना जेवायला ते घालायचं. करायचं. पित्राचं कुलदैवत हा हे दोनच करायचे. बर. बरोबर हा. आहे. त्या दोघांचं केलं की तुम्हाला काही कमी पडणार नाही. हा बरोबर आहे. आता आमच्या गुरुजींकडे गेले तुम्ही, हा. ते गुरुजी काय म्हणतात, हा पत्रिका दाखवा. हा पत्रिका दाखवली की ते म्हणतात शनीचा त्रास, हा राहूचा त्रास, बरं. केतूचा त्रास. बघा. ते खोटं बोलतात. ते खोटं बोलतात. हा हे बघा, तुम्ही कुलदेवतेचं केलं, हा पित्राचं केलं, हा. तुम्हाला या जन्मात काय कमी पडणार नाही. बघा, काकाने काय सांगितलेलं आहे. काही कुलदेवताचं नाही आणि पितृंचं पूजन करायचं आहे तेच पहिल्यांदा. करायचं, काही करायची गरज नाही. हरिद्वार नको, हा कुठेही जाऊ नका. बघा. वर्षात एकदा कुलदेवतेचं करा, हा. साडी चोळी द्या, हा डबल तेवढं दान करा. बरोबर आहे. तिथं जे भिकारी बसलेले असतात हा. त्यांना दान करायचं. हा. एवढंच करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. बरोबर. आणि कमी पडलं तर मला बिनधास्त फोन करा. गुरुजी तुम्ही खोटं बोलले म्हणायचे, मला पुढचा मार्ग पाहिजे आता. बरोबर आहे. डायरेक्ट सांगू शकतो. हा, छान नको, माहिती सांगितली. बिनधास्त. धन्यवाद बिनधास्त, तुमचं. बिनधास्त. हा पात्रांना पहिले शुद्ध करून द्या घ्यायचं. बरोबर आहे.
तर कसं त्या ब्राह्मणांना पाणी प्यायला द्यायचं असतं ना. आपण कसं तांब्या भांडं घासून देतो. हो हो बरोबर आहे. हे दोन फक्त पूजा करून घ्यायची. बरोबर आहे. काका काय सांगता आता आम्हाला माहिती? 1 लिटर गाईचं दूध, हा बरोबर आहे. हा परत 1 बिस्लरीची बाटली पाण्याची, हा सगळं बाहेरून घ्यायचं, घरातलं काही न्यायचं नाही. हा वडाच्या झाडाच्या तिथे जायचं, हा हा बरोबर हा. आहे. पहिलं थोडं पाणी व्हायचं, हा नंतर ते दूध सगळं वाहून टाकायचं हा हा आणि नंतर काय करायचं, हा. 5 अगरबत्त्या लावायच्या वडाच्या झाडाला. हा हा तिथं स्वामी समर्थांचा वास आहे त्या झाडात. अच्छा बरोबर बरोबर आहे. आहे. वडा झाडात हो स्वामी समर्थांनी काय सांगितलंय, हा जो झाडाची सेवा करेल हा मी त्याला काही कमी करून देणार बरोबर आहे. नाही, हा न होणारं काम होणार. हा. पण स्वामींचं वाक्य आहे, अशक्यालाही शक्य करतील स्वामी. हा बरोबर आहे. या कलियुगात ही शक्ती आता ब्रह्मा विष्णू महेशाच्या वरती हो. स्वामी आहे हो आणि बरोबर आहे. स्वामीच्या वरती स्वामीच आहेत. हा. पण काळजी या जन्मात करायचं नाही, बरोबर. भविष्यवाल्यांच्या नादी लागायचं नाही. मामा आणि फोंडेजी इथं खिचडी खात आहेत. मामांचा चतुर्थी उपवास असतो आणि मामी पण आलेले आहेत आज. आणि इकडं आई आणि मावशी बसलेले आहेत. हे पंचपक्वान्नाचं जेवण नाही जेवणार का खाली? हे आपली भाकरी आणि भाजी खात आहेत. भाभी पण आलेले आहेत आता. हा. मग आता आहेर करू द्या का फक्त? बरं बरं बरं. हां मामांना आहेर करतात फोंडेजी. हां मग चालते. मग आता द्या त्यांच्याकडे सगळं, मग पुन्हा संध्याकाळी या. सगळ्यांनी सावकाश घ्या. मग आता मी आत्ता आले खाली, काय करणार? मना माझा वाढत आहे सगळ्यांना जेवण. आधी कशाच बाळा, मला ओळखलं का? मी कोण आहे? हा ओळखलं ओळखलं बाळाने. मावशींचा उपवास आहे म्हणून मावशींना फराळाचं दिलेलं आहे आणि ताईंचा पण उपवास आहे चतुर्थीचा. या या सावकाश दाजी, सावकाश जावा. या पुन्हा निवांत. हा हे बघा चिनू मला पापड देतोय. दे ना बाळा, प्लेट मध्ये ठेव. थँक्यू बाळा. अजून एक दे. हा अरे खूप दिले. छोटा वाढपी आहे. जावा ठेवा. मायले का वाढत आहेत. आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहोत. ताई पण बसलेले आहेत. सावकाश. सगळं आणि काय काय होतं जेवायला? कांदा भाजी, चटणी, कोशिंबीर, डाळ भात, वांग्याची भाजी, पायनॅपल शिरा, पापड, चपाती. आवडलं तुला जेवण? ये पुन्हा. बाय बाय. काकून दे ना बघा. दे हे घेत या पुन्हा. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आमचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे. माझी बहीण ऐकत नाही, मगापासून भांडी घासत आहे. अरे हा आणि हिचा हात फ्रॅक्चर झालेला. तिला मगापासून म्हणते तू बास कर, त्रास होईल हाताला, हात सुजेल पुन्हा, पण सुन नाही रही. भांडी घासताना काय नाही होत. कमाल आहे. ऐकत नाही. तिने सगळी भांडी घासलेली आहेत एवढी. आणि इथे आता प्रणाली भाची बघा झाडू मारत आहे. आज ब्राह्मण काकाने सांगितले आहे झाडू नाही मारायचं, कापडाने असं झाडू मारायचं, कापडाने पुसून घ्यायचं. करत आहे. 2 आज्या आणि नात 1 तासानंतर उठलेले आहेत. मस्त जेवण करून झोपलेल्या 2 जण, 3 जणी आता उठलेले आहेत. आमचा इथं आहेराचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. भाऊ आता आहेर करत आहे, आहेर देत आहे फोंडेजींना. वर्षभर नवीन वस्त्र घातलेलं नसतं ना म्हणून आज घालायचं. अरे पैसे नको बाळा, पैसे नको बाळा. ताटाच्या खालून साडीच्या खालून पैसे घातलेले आहेत. नको 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 आहे साडी बाज झालं. मावशीने पण ड्रेस आणलेला आहे. हे बघा सासरवाडीकडून फुल पोशाख मिळत आहे फोंडेजींना आता.
अजिबात नाही आवडलं. ती म्हणते चांगल्या दिवसात काढून टाक. काळ्या मनात होते नंतर. मावशीला नाही आवडलं. चला आता आम्ही थोडा गप्पा मारतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.